WTCच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जाते. आपण बघतोय ही टीम वर्ल्ड टेनिस क्रिकेट. आमचे राहुल उलवेकर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, ओम पाटील कॅमेरामॅन, त्याच्यानंतर विघ्नेश. या टीमचं आम्ही खऱ्या अर्थाने विशेष कौतुक करू, कारण काल आपण पहिल्या चेंडूला मात्र सुरुवात होती आहे. सरांचा इशारा आला अविनाश पालांडे. कंप्लीट 8 वाजून 14 मिनिटं झालेत आणि ऋषी कर्णूक गोलंदाजी मार्कवरती आहे. ऋषी कर्णूक पहिला चेंडू खेलपट्टीवरती आपण बघतोय अगदी आडबावून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आकाश आणि प्रणय. ही जोडी मात्र खरबळे टीमची आपण बघतोय. वागेश्वर कंस्ट्रक्शन या नावानं मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे आणि स्वराज्य बीड या नावानं मात्र झुंज देते बीड टीम. अगदी ही फाईट खऱ्या अर्थाने मी तर म्हणे रोमांचक असेल, कारण पहिला चेंडू मात्र खेलपट्टीवरती निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झाला. वांडिश लॉंगरवरती क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार, आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय, सीमारेषेच्या पलीकडे गेलेला. हा गोली घेत चौकार. डीजे धावपलकावरती आल्यात हरेश पिंगले. आपण बघतोय साथी गुणलेखक आमच्या समवेत जोडले घेतात. अतिशय सुंदर गुणलेखकाची भूमिका ते खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये पाडतात. पार अगदी 2024मध्ये सुद्धा आमच्या समवेत ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये निखिलजी देशमुख यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहिलं आणि आज सुद्धा काल सुद्धा त्याने अख्खा दिवस अख्खी रात्र गाजवली या मैदानावरती. आज सुद्धा ते आमच्या समवेत जोडले जातात. सर्वांचं आम्ही खऱ्या अर्थानं मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 5 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश पालांडे, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोरलेग पंच आमचे कुंदनजी वाघुले. दोन्ही पंचांचं आम्ही स्वागत करू. राजूजी ओवाल असतील, बाला सालुंके असतील, अंकेश तांबडे, चुलबुल पांडे. हा पॅनल खऱ्या अर्थानं सचिन दाभोलकर, म्हणजे हा मोठा पॅनल आहे हरेश. खऱ्या अर्थानं फार चर्चेत आहे हा पॅनल. अगदी ज्या ज्या ठिकाणी मी तर म्हणे 2026मध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतील ना, त्या त्या ठिकाणी हा पॅनल तुम्हाला पाहायला मिळेल. जरी या 2025मध्ये जरी त्यांना कमी टुर्नामेंट मिळाल्या असल्या तरी 2026मध्ये माझा शब्द आहे की या पॅनलला जास्त जास्त मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन टुर्नामेंट मिळतील. कारण का तर त्यांचं एक विशेष कौतुक आहे. बऱ्याचशा मैदानावरती मी त्यांची पंचांची भूमिका बघितली, अतिशय सुंदर. मी तर म्हणेन ज्यावेळी अडथळा निर्माण होतो त्यावेळी दोन्ही पंच त्याच्या म्हणजे संभाषणाने तो प्रश्न सोडवतात. अशी पंचांची भूमिका आहे, सातत्याने त्यांची राहिली मैदानावरती. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन पुढील वाटचालीसाठी या सर्व पंचांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 7 धावा. अविनाश पालांडे, काय जमाना होता क्रिकेटचा. अगदी हरेश जर पाहायला गेला तर आपण बघतोय चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. आकाश ना प्रणय बाद झालाय चेंडूवरती आणि पहिली विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाईल ती प्रणयच्या स्वरूपात. डीजे अजिबात करू नका. बी टीम मीटिंग अजिबात कोणीही करू नका, कारण आम्हाला 7 वाजता पहिला चेंडू खेलपट्टीवरती टाकायचा होता. याची नोंद आम्ही पूर्णपणे काल खबरदारी घेतली या स्पर्धेची. निखिलजी देशमुख यांनी आम्हाला सांगितलं की 7 वाजता कंप्लीट चेंडू पडला पाहिजे खेलपट्टीवरती. थोडंसं उशीर आलं बी टीम आणि खरबळे टीम. आम्ही खऱ्या अर्थानं तुम्हाला आता विशेष या ठिकाणी आम्ही सहकार्य करतोय. तुम्ही आयोजकांना प्लीज सहकार्य करा. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात हरेश 7 धावा. पहिल्या विकेटचं मात्र पतन झालंय मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. काल आपण आवाज ऐकला, खोपोलीचा गोड आवाज तुषार धुमाल सरांचा आणि त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर. थोड्याच वेळामध्ये दोन्ही समालोचकांची मात्र एंट्री होईल मैदानावरती. अगदी काल आम्ही थोड्याशा कारणास्तव आम्ही निखिलजी देशमुख यांच्या स्पर्धेमध्ये आलो नाही. काल आमची तब्येत थोडीशी ठीक नव्हती, त्यामुळे निखिलजी देशमुख यांना आम्ही शब्द दिला की शेवटचे 2 दिवस नक्की आम्ही तुमच्या व्यासपीठावरती नक्की असू. आणि तुषारजी धुमाल या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना आम्ही विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनाच्या अंतकरणापासून स्वागत आहे.
अगदी नगराध्यक्ष चषक आपल्या भेटीला येतोय. खऱ्या अर्थानं पहिलं पारितोषिक त्या ठिकाणी 5 लाख रुपये. आणि संपर्क जर कोणाला करायचा असेल तर आमचे तुषार तुम्हाला असे संदेश म्हात्रे यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता. पण या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न, पॉइंटल्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला आणि गोलीच्या वेगाने हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. हॅलो, 13 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी किशोरजी येरुणकर यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये. कारण काल आम्ही प्रवीणजी दुगाडे सरांच्या बाक्यातून ऐकलं खऱ्या अर्थानं, शब्दातून. अगदी मामा या नावानं मात्र पूर्णपणे ते प्रसारित आहेत. आपण बघतोय किशोरजी येरुणकर आणि त्यांच्याकडून मात्र पूर्णपणे या स्पर्धेची खबरदारी घेतली जाते. निखिलजी देशमुख असतील, त्याच्यानंतर प्रतीक दिसले, त्याच्यानंतर आपण बघतोय महेश हडप असतील, संतोषजी जोरकर, सर्वांचं मी तर म्हणेन मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. कारण ही स्पर्धा फार मोठी स्पर्धा आहे. जरी 3 दिवसाची स्पर्धा असली तरी मी तर म्हणेन 30 दिवसाची मेहनत आहे. कारण 2 ते 3 महिन्यापूर्वीच निखिलजी देशमुख यांनी आम्हाला शब्द दिलेला की लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अगदी आमची स्पर्धा येईल. खानावच्या मैदानावरती त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. मंगेशभाई पाटील यांची स्पर्धा चालू होती त्यावेळी निखिलजी देशमुख यांनी सांगितलं की 3 दिवस तुम्ही आम्हाला हवेत. आम्ही त्यांना शब्द दिला होता आणि खऱ्या अर्थानं काल थोडंसं कारणास्तव आम्ही आलो नाही. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो निखिलजी देशमुख यांची. धावफलकावरती धाबा लागल्या, 14 धाबा. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. भरत गोलंदाजी मार्कवरती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरबळे टीमचा आपण बघतोय प्रसाद कदम. प्रसाद कदम काय फलंदाजी करायचं 2023च्या मी तर म्हणे हंगामामध्ये. अतिशय सुंदर कामगिरी त्याची राहिली होती 2023 आणि 24मध्ये. पण या 25मध्ये आता कशा प्रकारे कामगिरी करणार. 20-25चं हे सत्र आहे आणि या सत्रामध्ये आता गावाच्या नावासाठी या धाबा बनवाव्या लागतील खरबळे टीमला. कारण आपण बघतोय वागेश्वर कंस्ट्रक्शन या नावानं मात्र ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे आणि स्वराज्य बीड फाईट करते मैदानावरती प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर. धावफलकावरती टोटल धाबा आल्यात 15 धाबा. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू जबरदस्त प्रहार झाला आहे. अगदी शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललेला, पण त्यांनी खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन सुंदर प्रोटेक्शन केलं या चेंडूवरती आणि एकच धाब्या चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं हरेश पिंगले आम्हाला सांगतात 16 धाबा धावफलकावरती. 16 धाबा धावफलकावरती. निर्धार चषक खऱ्या अर्थानं हरेश पाहायला गेला निर्धार म्हणजे 88 म्हणजे त्या गोष्टीचा त्याने 88 केला निखिलजी देशमुख यांनी आणि चषकाचं नाव ठेवलं ते निर्धार चषक. म्हणजे सुधाकर भाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त मान्यतेने ही स्पर्धा खऱ्या अर्थानं मानकरीच्या मैदानावरती रंगती आहे. क्षेत्ररक्षण मात्र मी तर म्हणेन सुंदर होतं आहे बी टीमकडून. पूर्णपणे शेवटपर्यंत योगदान दिलं जातं क्षेत्ररक्षकाकडून. या चेंडूवरती एकच धाव मिळते प्रसाद कदमला. एका धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 17 धाबा. कधी जर पाहायला गेलं ना हरेश तर स्पर्धा ठेवणं हा सोप्पा काम नसतो. नाईटची रजनी तर मी तर म्हणे सोपी नसती. कारण आपण बघतोय लग्नाचा मांडव बांधून बघा आणि लग्न करून बघा. म्हणजे निखिलजी देशमुख यांनी खऱ्या अर्थाने मी तर म्हणे लग्नाचा मांडव बांधला 3 दिवसाचा. अतिशय सुंदर ही स्पर्धा आणि स्पर्धेची आजची दुसरी रात्र आहे. या चेंडूवरती दुधारी तलवार, चली तो सामने वाली की नहीं चली तो खुद की गर्दन कटेगी. या चेंडूवरती जात आहेत गोलीच्या बेगानं 4 धाबा आणि कुंदन वाघोले सरांचा इशारा आलाय. षटक संपल्याचा निर्माला मात्र पंचांचा आलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात 21 धाबा. तुषार धुमाल खोपोलीचा गोड आवाज या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. डीजे वर्ल्ड टेनिस क्रिकेट
च्या माध्यमातून मात्र पूर्णपणे कव्हर केली जाते स्पर्धा. राहुल उलवेकर आमच्या समेत आपण बघतोय ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर कॅमेरामध्ये आमचे विघ्नेश असतील, त्याच्यानंतर ओम पाटील. या संपूर्ण टीमचं तुषार खऱ्या अर्थानं आम्ही कौतुक करू. अतिशय चांगली क्लॅरिटी आहे बघा. पूर्णपणे खऱ्या अर्थानं आपण बघतोय जेव्हा गोलंदाज चेंडू फेकतो त्यावेळेला त्याची शैली त्या ठिकाणी पकडली जाते. प्रत्येक चेंडूचा वेग आणि गती मात्र त्या ठिकाणी टिपली जाते. सुंदर कॅमेरामॅन आपली कामगिरी मात्र चोख पार पाडतात. या दोन्ही कॅमेरामॅनचा आणि ऑपरेटरचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. हा चेंडू प्रसाद कदम काय या चेंडूवरती प्रयत्न करत होता, पण असं वाटलं होतं की झपकान चेंडू आतमध्ये आलाय की काय, पण अविनाश पालांडे सरांनी त्यांना पकडलं. त्याने सांगितलं आम्हाला की हा चेंडू थोडासा बाहेर गेला. आबांतर दाबेला मात्र बढती मिळती आणि या आबांतर दाब्याच्या मदतीनं टोटल दाबा धावफलकावरती. गाडीची लाईट बंद करा. प्रेक्षकांना विनंती, आपण गाडीची लाईट प्लीज बंद करा. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 22 धावा. पहिली लढत मैदानावरती बीड आणि खरबई एकाच प्लॅटफॉर्मवरील दोन्ही ट्रेन. खऱ्या अर्थानं तुषार जर पाहायला गेला तर समोरासमोर अनेकदा खेळलेत आणि त्यांना माहिती आहे प्रत्येकाचा खेळ. ऋषी कर्णूकचा खेळ कसा आहे, त्याच्यानंतर प्रसाद कदम कशा पद्धतीने फटके मारतो, हे सर्व काही माहीत आहे. त्याचा अभ्यास मात्र क्रिकेटवरती केला जातो या मैदानावरती. वाईट चेंडूची मात्र वारंवार मात्र पूर्तता केली जाते. हा तिसरा वाईट या गोलंदाजाच्या माध्यमातून आलाय. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे, तो राज पाटील. धावफलकावरती टोटल धाबा लागला 24 धाबा. तिसरं षटक प्रगती पथावरती. 4 षटकांची लढत. पहिलं सत्र चालू आहे. प्रसाद कदमच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय. या फटक्यामध्ये असं वाटतंय, मी तर म्हणेन ताकद थोडी कमी पडते की काय, पण या चेंडूवरती काय घडलं मैदानामध्ये. प्रसाद कदमची मात्र या ठिकाणी झेल टिपली जाती. दुसरा हादरा बसलाय तो खरबई टीमला. डीजे हर्ष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रबाना झालाय. काल आपण KTC लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली ही स्पर्धा तुषार, आणि आज मात्र वर्ल्ड टेनिस क्रिकेट म्हणजे WTC म्हणजे वर्ल्ड टेनिस क्रिकेट या नावानं मात्र ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते, प्रसारित होती आहे यूट्यूबच्या माध्यमातून. 198 देशांमध्ये ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. अगदी जगभरामध्ये आमचा आवाज पोहोचवण्याचं काम आमचे किशोरजी येरुणकर करतात, त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या खरबई टीमच्या 24 धाबा. निखिल देशमुख यांची संपूर्ण टीम आपण बघतोय. महेश हडप ते आमच्या समवेत जोडले गेलेत. प्रतीक दिसले, कैलास पिंगले, त्याच्यानंतर केलवलीचे आपण बघतोय. खऱ्या अर्थानं बरेचसे पाठीराखे अगदी सपोर्ट्स करतात निखिलजी देशमुख यांना. पूर्णपणे त्यांचा एकदम मी तर म्हणेन एक मोलाचं योगदान मात्र या स्पर्धेमध्ये राहिलंय. हा चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हर्षनं, पण त्याला या चेंडूवरती निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. आणि या डॉट चेंडूची धावफलकावरती जर धावांचा विचार करायला गेला तर 24 धाबा धावफलकावरती लागल्यात. निर्धाव चेंडूची खेळपट्टीवरती सांगता झाली. त्याच्यानंतर आडबाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती होतोय. काय घडतंय मैदानामध्ये तुतू मैमा अशी गफलत. 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण होतात. 2 धाब्याच्या बरोबरीनं 26 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी चांगली कामगिरी तर मैदानाच्या आतमध्ये राहिली ती खरबई टीमची. प्रशांतजी खांडेकरांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. प्रशांतजी खांडेकर अगदी खालापूर टेनिस क्रिकेटला पुढे नेण्याचं काम ते त्यांच्या खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन त्यांचं मार्गदर्शन राहिलंय. गिरीश नाना पाटील असतील, प्रशांत खांडेकर असतील, प्रणाल लाले असतील, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन खालापूर टेनिस क्रिकेटला एक चांगलं योगदान आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळतं. प्रशांतजी खांडेकर जे सल्लागार आहेत आमचे खालापूर टेनिस क्रिकेटचे, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सव्वीस धाबा धावफलकावरती लागल्या. संतोषजी जोरकर आणि प्रशांतजी खांडेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती या. पण या चेंडूवरती
अगदी दांडी गोल झालाय फलंदाज हर्ष आऊट झाला ना. विशाल या चेंडूवरती आकाश बाद झाला या चेंडूवरती. विशाल मात्र मैदान वागेश्वर कंस्ट्रक्शन खरवई या टीमचे आपण बघतोय अगदी पॅकर आहेत आमचे शैलेशजी पवार. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. शैलेशजी पवार शैलेशजी पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जे पॅकर आहेत वागेश्वर कंस्ट्रक्शन खरवई टीमचे. आम्हाला असे वाटलं लांबून की संतोष जोरकर आलेत की काय, पण आम्ही समोर बघितलं ते शैलेशजी पवार आलेत व्यासपीठावरती. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी चौथं षटक आहे प्रगतीपथावरती. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. राज पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू या चेंडूवरती अगदी तुषार निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या तब्बल 5 लाख रुपयाची स्पर्धा खोपोलीच्या मैदानावरती आपण बघतोय. अगदी तुषार धुमाल यांच्याकडे तुम्ही नक्कीच संपर्क करा. बालचंद्र कदम साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. खरवई गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व बालचंद्र कदम आमचे फार जवळचे मित्र आहेत. या आपण व्यासपीठावरती. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता केली जाईल. बारावा खेळाडू मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा लगेच. हॅलो 26 धाव फलकावरती लागल्यात. विशाल गोलंदाजी मार्कवरती विशाल सुखदरे. आपण बघतोय ऑलराऊंडरची भूमिका या खेळाडूची आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहिली आहे. पण आज मानकिवलीच्या मैदानावरती जय भवानी आपण बघतोय प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून निर्धार चषक निखिलजी देशमुख यांनी निर्धार केलेला या स्पर्धेचा. बालचंद्र कदम या ठिकाणी आले. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. प्रत्येक मान्यवराचा आम्ही यथोचित स्वागत आणि सत्कार करतो या स्पर्धेमध्ये. खरं स्पर्धा ही फार मोठी आहे. अगदी या स्पर्धेचा उल्लेख करायला गेला तर मी तर म्हणण्या चषकाचं नाव जे ठेवलं ना निखिलजी देशमुख यांनी फार विचार करून ठेवलं आहे. म्हणजे अगदी बऱ्याचशा स्पर्धा आम्ही बघितल्या तुषारजी धुमाल काय काय नावं असतात स्पर्धेला, पण हा जो नाव ठेवला ना निर्धार चषक त्यांचा हा निर्धार होता या स्पर्धेचा. तो त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी सफल केला आहे आणि त्याने पाहिलेलं स्वप्न मात्र त्यांचं आता पूर्ण होतंय या मैदानावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती विशाल सुखदरे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज सिद्धांत आपण बघतोय या चेंडूवरती बाद झालाय. अगदी चौथं षटक आहे प्रगतीपथावरती. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र जमवाव्या लागतील.
पेनवरून आमचे फार जवळचे मित्र दीपकजी पाटील आणि अविनाश पाटील आपण बघते महडगावचे सुपुत्र यांच्याकडून मात्र निखिलजी देशमुख यांच्या निर्धार चषक 2025ला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. 21 नंबर जर्सी सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये आता रवाना झाले. सचिन कदम आणि बालचंद्र कदम काय जमाना होता खरबई टीममध्ये. ज्यावेळी बालचंद्र कदम आणि सचिन कदम ज्यावेळी ओपनिंगला जायचे त्यावेळी खरबई टीम मात्र मी तर म्हणेन आशा पल्लवीत ज्या ज्या मैदानावरती जे खेळलेत त्या ठिकाणी त्यांनी चषकापर्यंत पोहोचण्याचा मी तर म्हणेन एक उल्लेख केला मैदानावरती बऱ्याचशा मैदानावरती. पण आज प्रसाद कदमनं मी तर म्हणेन नाराज केलं मैदानावरती खरबई टीमला. कारण प्रसाद कदमचा 2023 आणि 24मध्ये काय खेळ राहिला होता. ज्याच्या त्याच्या तोंडातून प्रसाद कदम हा एकच नाव येत होता. पण आता मात्र 2025मध्ये त्यानं खऱ्या अर्थानं मी तर खरबईकरांना खूप नाराज केलं मैदानावरती. सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला आहे. या चेंडूवरती निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. आपण बघतोय विशाल सुखदरेला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. धावफलकावरती धावा लागल्या त्या टोटल 27 धावा. 27 धावा धावफलकावरती सचिन कदम आणि विशाल ही जोडी मात्र मैदानावरती. या चेंडूवरती सचिननं मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, जागा बनवली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा कलेक्ट होत आहेत. ऋषी कर्णुकचं आम्ही खऱ्या अर्थानं विशेष कौतुक करू. कर्लोतीच्या मैदानावरती परवा दिवशीच्याच स्पर्धेमध्ये त्यानं आपण बघितलं अगदी विभाग प्रमुख चषक या चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला ऋषी कर्णुक. बायसिकल त्याला त्या ठिकाणी मिळाली. अतिशय सुंदर कामगिरी त्याची कौतुकास्पद राहिली. त्या ठिकाणी आम्ही समालोचनासाठी होतो. अतिशय सुंदर कामगिरी त्याची मैदानावरती राहिली ऋषी कर्णुक यांची. धावफलकावरती 29 धावा लागल्यात. याच्या पुढची लढत मैदानावरती असेल नावंडे आणि जामरुग. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस करण्यासाठी यावं. या चेंडूवरती फटका बसलाय. सचिन कदम मैदानाच्या बाहेर जाईल. घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी आता मैदानावरती होती. ती आपण बघतोय वागेश्वर कंस्ट्रक्शन खरबई टीमची. डीजे 40-40 सरकार नावंडे समीर हडप या ठिकाणी आले असतील त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. समीर जे हडप यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. नावंडे टीमचा कर्णधार आणि जामरुग टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आमचे प्रशांतदादा खांडेकर. राकेश हडप या ठिकाणी आले त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. वाईट चेंडू सिव्हिअर चेंडूची मागणी मैदानातून होती. या राकेश हडप या आपण व्यासपीठावरती. आपलं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. धावफलकावरती धावा लागले तर 30 धावा. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. विशाल सुखदरेकडे तिसरे पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. वाईटसाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी मैदानात केली जाते. बाला सालुंके तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. टीव्ही अंपायर आता आमचा जो काय त्यांचा निर्णय तो निर्णय मात्र खेळाडूंपर्यंत पोहोचला जाईल. टॉस करण्यासाठी या नावंडे टीम जामरुग दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो पेअर डिलिव्हरी. हॅलो 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 29 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्राचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. शेवटच्या आता 24 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल ती बी टीमला. तोपर्यंत आपण या ब्रेकमध्ये मात्र या ठिकाणी टॉस करून घेऊ. जामरुग टीमचे कर्णधार आणि या ठिकाणी नावंडे या दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण विनंती करू
हॅलो. जांभरुंग आणि नाबंडे या दोन संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल लक्ष्मण ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या लक्ष्मणजी ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र जांभरुंग आणि नाबंडे या दोन संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. हॅलो. हॅलो. प्रतीक टॉस झाला. कोण जिंकला? नावंडे टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. शेवटचे 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. बी बी टीमचे आपण बघतोय मैदानामध्ये दीपकजी कर्णूक त्याच्यानंतर ऋषी कर्णूक ही जोडी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. या दीपक कर्णूक फार घातक आणि विस्फोटक फलंदाज ज्याचा खेळ 2025च्या हंगामामध्ये अतिशय सुंदर राहिलाय. हॅलो. क्या उशीर करू नका. शेवटचे 24 चेंडू 30 धावांची गरज आहे. मैदानावरती बी टीमची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. एका बाजूला दीपक कर्णूक आणि ऋषी कर्णूक ही जोडी मात्र मैदानावरती. शतरक्षण लावून घ्या खरबई टीम. वागेश्वर कंस्ट्रक्शन खरबई या नावाने मात्र ही टीम मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. स्वराज्य बीड या नावाने बीड टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. याचा आवाज कर नेले माईकचा. हॅलो. शेवटचे 24 चेंडू 30 धाबांची गरज मैदानावरती. ऋषी कर्णूक आपण बघतो स्ट्रायकर एंडला उभा आहे. WTCच्या माध्यमातून वर्ल्ड टेनिस क्रिकेट पूर्णपणे ही स्पर्धा कव्हर करते. आमचे ऑपरेटर्स आपण बघतो राहुलजी उलवेकर त्याच्यानंतर ओम पाटील असेल विघ्नेश असेल पूर्णपणे कव्हर केली जाते ही स्पर्धा. कॅमेरामॅनचं आम्ही खऱ्या अर्थानं कौतुक करू. अगदी अतिशय सुंदर क्लॅरिटी. ऋषी कर्णूकचा फटका बसलाय पहिल्या चेंडूवरती. अगदी असं वाटलं होतं की विकेट आता खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन ही फार गरज होती ऋषी कर्णूकची बी टीमला. पण पहिल्या चेंडूवरती धोका संभवलाय. मोठा मासा घालायला लागलाय. ऋषी कर्णूक बॅक टू पॅव्हेलियन. डीजे पंकज कर्णूक यांच्याकडून स्वराज्य बीड या टीमसाठी तर खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अगदी त्याचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. दीपक दादा मैदानाच्या आतमध्ये रवाना आहेत. त्यांच्या समवेत आता कोणता तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बी टीमचा हर्ष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. दीपक कर्णूक आणि हर्ष ही जोडी आता मैदानावरती आहे.
हर्ष कर्णूक आणि दीपक कर्णूक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती अगदी ऋषी कर्णूक जो कळवतेच्या मैदानावरती चांगली उत्कृष्ट फलंदाजी राहिली ऋषी कर्णूकची. बायसिकलचा मानकरी ठरला होता, पण या मैदानावरती अगदी आपल्या विभागामध्ये त्याने प्रेक्षकांना खूप नाराज केलं मैदानावरती. कारण पहिल्या चेंडूवरती त्याने पाहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. अगदी 8 नंबरचा जर्सी असलेला क्षेत्ररक्षक आपण बघतोय संकेत कोपडे यांनी मात्र सुंदर झेल टिपली आणि पहिला फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. सचिन कदम आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, पण बालचंद्र कदम मात्र मॅचचा आस्वाद घेतात. अगदी बालचंद्र कदम आपण बघतोय मॅचचा आस्वाद घेतात. गावाच्या नावासाठी स्पर्धा, गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, अस्तित्वाची लढाई, गावाच्या अस्मितेचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जातोय. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. प्रणय आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती काय चेंडूला हरेश वेग होता. झपकान चेंडू आतमध्ये आला. सचिन च्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या 2 चेंडूचा खेळ संपला पहिल्या षटकातील. अगदी समीर हडप यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. 40-40 सरकार या नावानं ही टीम आज मैदानावरती केलेली. महेश हडपचा पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं त्यांनी आता मैदानावरती, कारण त्यांची लढत आहे मैदानावरती. आता दुसरी लढत असेल नाभंडे आणि जामरुग. हा चेंडू जबरदस्त करून काढला. कार्पेट बद्दलचा फटका. चेंडू हातामध्ये जर आता मी तर म्हणे विसावला असता तर धोक्याची घंटा वाजली असती हर्ष कर्णूकची. पण या चेंडूवरती क्रिकेटमध्ये जर तर शिवाय क्रिकेटला स्थान मिळत नाहीये, जर तर शिवाय क्रिकेट पूर्ण सुद्धा होत नाहीये. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट आहे. आणि या चेंडूवरती मात्र हर्ष कर्णूकला एक धाव मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं एकच धाव पलकावरती लागली आहे ती बी टीमची. अजून 29 धाबा करायच्या आहेत उर्वरित चेंडूमध्ये. पहिले षटक प्रगतीपथावरती जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन निर्धार चषक 2025चं हे पर्व. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हरी पिंगले, माझ्या समवेत तुषार धुमाल आणि आमचे मार्गदर्शक आपण बघतोय प्रवीण दुगाडे सर असतील. या चेंडूवरती दीपक कर्णूकचा फटका जोरदार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची अगदी वाढ बघत होता. जर चेंडूवरती हरेश या चेंडूवरती गेला असता तर दीपक कर्णूक सुद्धा मैदानाच्या बाहेर गेला असता. पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र फार मोठी चुकी करतात. तुम्हाला झेलणं फार गरजेचं असेल करबई टीमला, कारण ऋषी कर्णूक सारखा घातक आणि विस्फोटक फलंदाज बाद झालाय. जर ज्या ठिकाणी मैदानावरती जेव्हा कमी स्कोर असतो त्यावेळी हाय व्होल्टेजचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. निलेश पवार एक चांगली दिलदार व्यक्ती आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय खरबईच्या रस्त्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. म्हणजे खऱ्या अर्थाने दिलदार आणि दानशूर व्यक्ती आहे. आपण बघतो शैलेशजी पवार, कारण मनासारखं राजाने राजासारखं मन आहे त्यांचं. म्हणजे बालचंद्र कदम आहेत, त्याच्यानंतर सचिन कदम असतील. खरबई टीमची पूर्णपणे अगदी खबरदारी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. हा कार्पेट पद्धतीचा फटका आहे. क्षेत्ररक्षकांना मात्र चेंडू कलेक्ट केला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावरती धाबा आल्यात त्या टोटल 3 धाबा. डीजे
नक्कीच आमचे लगान महेंद्र आगिवले यांच्याकडून सुद्धा स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. खरं स्पर्धा फार मोठी आहे. आपण बघतोय अगदी निखिलजी देशमुख यांनी तुषार खऱ्या अर्थानं स्वप्न बघितलं होता. कारण मंगेशभाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांनी रात्री सांगितलं होतं की माझी स्पर्धा तुमच्या भेटीला येते, ती सुद्धा निर्धार चषक. काय चषकाचं नाव ठेवलंय, अतिशय सुंदर नाव आहे निर्धार. त्यांनी मी तर म्हणेन पूर्णपणे संकल्पना आखलेली ह्या निर्धार चषकाची, आणि हा नाव जो ठेवलाय तो मी तर म्हणेन पूर्णपणे विचार करून ठेवलाय मैदानावरती. हा चेंडू जबरदस्त प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत क्षेत्ररक्षक सचिन कदमच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फेकला आणि या चेंडूवरती मिळाल्या 2 धाबा. आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं 30 धाबांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावरती येतात. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बी टीमच्या 5 धाबा. या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झालाय. बॅटला अगदी ब्रेक झाला चेंडू. यष्टीरक्षक सचिन कदमच्या हातामध्ये चेंडू विसवला. अजून एक मोठा आदरा बसलाय तो बी टीमला. हॅलो, धावफलकावरती 5 धाबा लागल्यात. अजूनही 25 धाबांची गरज आहे. अगदी दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. गोलंदाज सिद्धांत गोलंदाजी मार्कवरती आहे. खरबे टीमचा गोलंदाज आपण बघतोय 25 धाबा त्याला आता वाचवायचे आहेत मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती आलंय. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला हरेश तर 3च धाबा खर्च झाल्या. त्याच्यानंतर सिद्धार्थनं मात्र आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र त्याच्या नावावरती कोरली गेली. या दीपक कर्णुक मात्र नॉन स्ट्रायकर एंडला आहे. जास्तीत जास्त जेवढा तो स्ट्राईकला राहील तेवढं मी तर म्हणे मजबूत स्थिती निर्माण होऊ शकते ती बी टीमची. हा चेंडू जय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय घोंगे हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्जाव. धावफलकावरती धाबा स्थिरवल्यात 5 वरती. 5 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ओम पाटील आणि आमचे विघ्नेश आणि ऑपरेटर्स आमचे राहुलजी उलवेकर पूर्णपणे कव्हर करतात ही स्पर्धा. आपण जय घोंगेच्या बॅट मधून आलाय मोठा दर्जेदार फटका. अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फेकून दिला. कुंदन वाघोले सरांचा इशारा आला. या चेंडूवरती बिगिट. धन्यवाद. धन्यवाद. हा चेंडू अगदी जय घोंगेनं मात्र त्या चेंडूवरती आपण बघितलं प्रयत्न केला. मगाशी तुषार षटकार मारला जय घोंगेच्या बॅटमधून आला, पण त्याच्यानंतर हा चेंडू कमबॅक करण्याचं काम त्या ठिकाणी सिद्धार्थनं केलंय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती तिसरे पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. बाला सालुंके
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. कैलास पिंगलेंचं खऱ्या अर्थाने विशेष कौतुक आपण करू. कैलास पिंगले जेव्हा टावर सुद्धा लागले नव्हते त्याच्या आधी आलेत, आणि जेव्हा टावर विसतात ना त्याच्यानंतर ते घरी जातात. करण करण अंबाला नावंडे टीमचा करण ठोंबरेचा खेळ आता मैदानावरती आपण बघणार. लिगल डिलिव्हरी चा इशारा मात्र तिसऱ्या पंचांकडून आलाय. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती सिद्धांत. हा चेंडू थोडासा बाहेर गेला. आबांतर दाबेला बढती मिळती या, आणि या आबांतर दाब्याच्या मदतीने आता धावफलकावरती दाबा येतात त्या 12 धाबा. 30 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. गाडीची लाईट प्लीज बंद करा. वॅगनर आमच्या एंट्री समोर जी वॅगनर उभी आहे तर पाहुण्यांना विनंती आहे की आपण गाडीची लाईट प्लीज बंद करा. खेळाडूंना त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम होतोय. या चेंडूवरती आपण बघतोय चेंडू बिसावला 5 नंबर जर्सी क्रमांक या खेळाडूकडे. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आहे. षटक संपल्याचा निर्बाला मात्र पंचांचा आलाय. 12 चेंडूंचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धाबा आल्या तुषार 13 धाबा. येणार शेवटचे 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. हरेश पिंगले आपण सातत्याने गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये बघतो. म्हणजे निखिलजी देशमुख यांचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे. त्यांनी आम्हाला 2 महिन्यापूर्वीच विचारलं होतं त्या स्कोररचा नंबर तुम्ही घ्या आणि त्यांना तुम्ही नक्की बोलवा. आम्ही बोललो की नक्की येईल तो हरेश पिंगले, कारण त्यांनी अगदी निखिलजी देशमुख यांच्या शब्दाखातीर या ठिकाणी येण्याची व्यवस्था केली. त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 17 धाबांची. डीजे कर्णूक यांचे आपण बघितलं तर रोशन कर्णूक यांच्या हल्दीमध्ये फुल धमाल झाली. अविनाश पालांडे अगदी सुंदर व्यक्तिमत्व. सकाळपासून खऱ्या अर्थाने मी तर म्हणून कार्यक्रमामध्ये आवर्जून गेले होते, कारण दीपकजी कर्णूक त्यांचे फार जवळचे मित्र आहेत. हा चेंडू जय घोंगे खराब कामगिरी मैदानावरती करतोय, कारण षटकार मारल्यानंतर थोड्या आशा पल्लवित झालेल्या बी टीमच्या आपण बघतोय मैदानावरती. पण त्याच्यानंतर अगदी थोडंसं विचार करण्यास भाग पडलंय बी टीमला. प्रणाल लाले या ठिकाणी आले, त्यांना आम्ही विनंती करतोय. मगाशीच आम्ही त्यांचा पुकार केला. प्रणाल लाले ज्या ज्या ठिकाणी प्रशांत खांडेकर असतात त्या ठिकाणी प्रणाल लाले आपल्याला पाहायला मिळतील. अगदी एकता चषक या चषकामध्ये मी तर म्हणे 4 दिवस असतील ते चिंचवलीला. या चेंडूवरती जय गोंगे दांडी गोल यष्टा उद्ध्वस्त केल्या. फर्निचर डिस्टॉल झालं. आकाश ऋतिक केदारी आपण बघतोय पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. ऋतिक आणि आता दीपक ही जोडी मात्र मैदानावरती आहे. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात हरेश 13 धाबा. अजूनही गरज आहे 17 धाबांची. तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती अजूनही 17 धाबांची गरज. अगदी पूर्णपणे खबरदारी या स्पर्धेची घेतली जाते. निखिलजी देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी पूर्णपणे कव्हर करते स्पर्धा, कारण निर्धार चषक 2025 मध्ये आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू सर्वांचं. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आता वाढत चालली आहे. हा चेंडू आपण बघतोय चेंडूला उचली घेतली त्या ठिकाणी. चेंडू खेळपट्टीवरती ऋतिक गायकवाड मात्र केदारी ऋतिक केदारी या चेंडूवरती निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. अगदी 14 नंबरची जर्सी आकाश नाबाची परिधान केली आहे त्यांनी. पण या चेंडूवरती
थोडंसं मी तर म्हणे विचार आता करावं लागेल बी टीमला की या 17 धाबा करायच्या त्या कशा प्रकारे होतील याचा अभ्यास आता मैदानावरती करावा लागेल. हा चेंडू या चेंडूवरती बॅटला ब्रेक झाला. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू स्क्वेअर क्षेत्रातला क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार. तोपर्यंत एकच धाब्या चेंडूवरती मिळती या एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येतात. 14 धाबा येणार. शेवटचे उर्वरित चेंडू बाकी असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 16 धाबांची. अजूनही 16 धाबांची गरज आहे. समीर आडप आमचे 40 सरकार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर अमोल हडप यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. महेंद्र आगिवले यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. बोल ना बोल. कोण कोण या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झाला. दीपक कर्णुकचा खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन या हंगामामध्ये चांगला खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती नाव राहिलंय. अगदी जुनी खेळाडू वृत्ती त्यांना आता जागवण्याचं काम मैदानावरती केलं आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती टोटल धाबा येत आहेत. 30 धाबांचा पाठला करताना 20 धाबा. हा चेंडू काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आता त्या ठिकाणी आपण बघतोय अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आता मैदानावरती घडली आहे. कारण दोन्ही टीमच्या खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन आता हौसले बुलंद झाले. दीपक कर्णुक ही फार मोठी विकेट. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. तिसरे पंच बाला सालुंके यांचा पॅनल आहे आणि ते मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. टीबी अंपायर हॅलो अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आमचे कुमारजी दिसले. त्याच्यानंतर प्रकाशजी यादव या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आपण बघतोय आगमन झालं. दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. नॉट आउट नॉट आउट या ठिकाणी तिसऱ्या पंचांची या ठिकाणी लाईनचं पण बघा. लाईनचं पण बघा. तिसरे पंच प्रवीण दुगाडे सर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य बॅग घेऊन आलेत आज. अगदी पूर्णपणे खबरदारी त्यांनी आज घेतली या स्पर्धेची. त्यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. कुमारजी दिसले साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर प्रकाशजी यादव या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. निखिलजी देशमुख यांनी संकल्पना आखली निर्धार चषक 2025 हे सत्र. नॉट आउट अगदी आमचे बेसल पॅनर आमचे खऱ्या अर्थानं आपण बघतोय या ठिकाणी बाला सालुंके कुमारजी दिसले साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक फार मोठे युवा नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून अगदी हॅलो अनेक विकास कामे घडलीत. आणि खरोखरच तुषार आणि हॅरी कुमारजी दिसले इथं आलेत. शिर्डीवरून खरं तर साईंचा आशीर्वाद घेऊन षटक संपलंय ना. षटक संपलंय. शिर्डीवरून साईंचा आशीर्वाद घेऊन ते आलेत आणि
त्या आशीर्वादाचा प्रसाद खरं तर निखिल देशमुख यांना ते द्यायला आलेत. कारण साईंचा प्रसाद म्हणजे यशस्वीतेची वाटचाल आणि स्पर्धा यशस्वी तेव्हाच होईल ज्यावेळी सबका मालिक एक, ज्या साई बाबांच्या चरणी आपण गेलो होतो. सांगितलं साईंना कुमार दिसले यांनी की 2024 आमच्याकडून हुकलं आहे, पण आम्ही आता निर्धार केला आहे या निर्धार चषकाच्या माध्यमातून की येणारं 2029 हे आमचंच असेल. नक्कीच प्रवीण सर, अगदी तुमचे म्हणणं आम्हाला रास्तंय. कारण चांगली विकास कामं सुद्धा आम्ही कुमारजी दिसले यांच्या माध्यमातून नेहमी बघत आलोय. अतिशय सुंदर दिलदार व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहे. कधीही तुम्ही त्यांच्याकडे जा, तुम्हाला ते कधीच नाराज करणार नाही. म्हणजे अशी व्यक्तिमत्व आहे. अगदी शब्दाखातीर त्यांच्याकडून कामं केली जात आहेत. या चेंडूवरती एक धाव मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धावा येतात त्या 21 धाबा. अजूनही 9 धावांची गरज आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. शेवटचे 5 चेंडू 9 धावा. प्रवीण सर बघा मॅच कुठं आले. दीपक कर्णुकला आता पूर्णपणे गावाच्या नावासाठी खेळावं लागणार मैदानावरती. 5 चेंडू 9 धावा. जबरदस्त डोल्याचे बांगडे फेरणारा हा फटका होता आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा असं वाटतंय विजय षटकार होईल का हे पाहणं पण आता गरजेचं ठरेल. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती फक्त 3 धावांची. डीजे शेवटचे आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 3 धाबांची. शेवटचे 4 चेंडू 3 धाबांची गरज. दीपक पाटील आमचे पेनचे फार जवळचे मित्र आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याच्यानंतर अविनाश पाटील मडगावचे सुपुत्र यांच्याकडून सुद्धा निर्धार चषक 2025ला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. या चेंडूवरती दीपक कर्णुकनं मात्र सन्मानपूर्वक केली मैदानावरती साकारली. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी ऋतिक केदारी मात्र चेंडूवरती होतोय बाद. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती फक्त आपण बघतोय 2 धाबांची. 3 चेंडू 2 धाबा. तुषार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रवाना झालाय. प्रतीक आणि दीपक कर्णुक जोपर्यंत खेळपट्टीवरती असणार तोपर्यंत मी तर म्हणेन ऋषी कर्णुक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि गावकऱ्यांचं मी तर म्हणणं हौसले बुलंद असतील. कारण दीपक कर्णुक ही अशी व्यक्ती आहे. अगदी मी बऱ्याच मैदानावरती दीपक कर्णुकची खेळी बघितली आहे 2025 आणि 24च्या सत्रामध्ये. कारण ज्या वेळी पराभूत होतो ना बी टीम त्यावेळी त्यांनी निसटता पराभव जेव्हा सामोरे जातात तेव्हा दीपक कर्णुकने त्या मॅच जिंकून दिल्यात बी टीमसाठी. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि 2 धाबांची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू 2 धाबांची गरज. प्रवीण सर आपण बघतोय या ठिकाणी आलेत. त्याच्यानंतर तुषार धुमाल दोन्ही समालोचकांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. शेवटचे 3 चेंडू 2 धाबांची गरज. 3 चेंडू 2 धाबा. दीपक कर्णुकनं काय कमालीचा फटका मारला. रिव्हर्स सिपना चेंडू धाडला आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो स्वराज्य 11 बी टीमनं. आणि जिंकता हारली आहे ती या ठिकाणी आमचे आपण बघतोय आमचे बालचंद्र कदम यांची टीम मात्र या ठिकाणी त्यांना निसटता पराभव या ठिकाणी आता सामोरं गेलेत. कारण हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो बी टीमनं. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं गोड कौतुक. आणि आता दुसरी लढत मैदानावरती चालू होईल. एका साईडला जांभरुक आणि नावंडे टीम आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. खरवई आणि बीड टीम